काव्या शांतपणे रुद्रला झोपलेला पाहून खोलीबाहेर निघाली. तिला खरं तर त्याच्या हातातून रक्त घ्यायचं होतं, पण आधी पकडली गेल्यामुळे आता तिने धोका पत्करला नाही. रुद्र उठला तेव्हा तो कालपेक्षा बराच ताजातवाना दिसत होता. ऑफिसात पोहोचताच त्याला समोर साक्षी दिसली. काल रात्री तो दारू प्यायल्याचं आठवलं. मी काल नशेत होतो साक्षी, तो खुर्चीत बसत म्हणाला. साक्षीचा चेहरा पांढरा फडक झाला. मला ठाऊक आहे, मीही थोडं प्यायले. तू आणि काव्या, तुम्ही पुन्हा एकत्र आलात का? रुद्र दचकला. असं अजिबात नाही, आमच्यात काही नाही, साक्षी संशयाने पाहत म्हणाली. रुद्र, खरं सांगू शकतोस मला? खरंच काही नाही, तो थंडपणे म्हणाला. फक्त मला झोपेचा त्रास आहे आणि ती उपचार करते म्हणून तिला आणलंय वाड्यात. साक्षीच्या चेहऱ्यावर परत रंग आला. खरंच? हो, आता कामाकडे लक्ष दे, रुद्र म्हणाला. साक्षीने मान हलवली आणि कामाला लागली. अचानक दार उघडून कोणीतरी आत आलं. रुद्र, तुला माहीत आहे का, काव्य अजून जिवंत आहे? रुद्रने वर पाहिलं. समोर विकास उभा होता. काका, तुम्ही अजून वारस हक्काबद्दल विचार करणं थांबवा, ते संपलं, रुद्र शांत स्वरात म्हणाला. विकासचा चेहरा ताठ झाला. माझा वारसा मी विसरलोय, पण मी समजलो की काव्या मेली. तू दुखावशील, पण त्याऐवजी माझी डिझायनरची जागा गेल्यावर तू माझे अर्धे शेअर्स हिसकावून घेतलेस. आता माझं तुझ्याशी स्पर्धा नाही. मी भांडायला आलो नाही, पण तुला सांगायला आलोय. काव्याने तुझी फसवणूक केली. ती मरल्याचं नाटक करून परदेशात गेली आणि तू तिला माफ केलंस. रुद्र निर्विकार होता. ती निघून गेली तेव्हा माझे शेअर्स गेले नाहीत. आमचं नातं संपलंय. आता राग तक्रार काहीच नाही. विकास आणखी संतापला, पण कटकारक हसला. ठीक आहे, म्हणजे आता तुला खरंच तिच्यात रस नाही. तुला ठाऊक आहे का, ती परदेशात गोल्डन फिगर अवॉर्ड जिंकली. 3 वर्षातून एकदा होणारा हा सर्वोच्च आर्किटेक्चर पुरस्कार आणि तिला मिळाला म्हणून तिला सनशाईन आर्किटेक्चरने 3 कोटी पगारावर घेतलं. बघ, ती उंच झेपावली आणि तू अजून विदुरासारखा जगतोयस. रुद्राच्या हातातला पेन टकटक वाजत होतं. गोल्डन फिगर अवॉर्ड? विकासने त्याचा चेहरा बदलताना पाहिलं आणि स्मित केलं. बघ, ती तुझी काळजी करत नाही, तरीसुद्धा इतकं मोठं यश मिळवलं. तुला कसं वाटतंय? रुद्र हळूच म्हणाला. तिला पुरस्कार मिळाला कारण माझी निवड चांगली होती. मला राग नाही, उलट आनंद आहे. विकासचा चेहरा उतरला. जर हीच वृत्ती आधी असती तर मला हरावं लागलं नसतं. तो रागाने बाहेर पडला. रुद्रने पेन जमिनीवर फेकलं. काव्या, तू खरंच अफाट आहेस. विकास बाहेर जाऊन आपल्या माणसांना म्हणाला. काव्याबद्दल माहिती शोधा. सर, तुम्ही तिच्याबद्दल विचारताय? हो, माझे इतके शेअर्स तिने गमावलेत. मी तिला सोडणार नाही. त्याने टेबलवर हात आपटला. नुकतीच बातमी आली आहे, ती सनशाईन मध्ये खास घर प्रोजेक्टवर काम करत आहे. अंदाज लावा कोणाचं घर आहे? कोणाचं? रायाचं. तोच का, ज्याची पत्नी गेली आणि ज्याने तरुण बायकोशी लग्न केलं? हो, तो त्या तरुण बायकोवर फिदा आहे. हा विला तिला गिफ्ट आहे. त्याला बोलवा, मी भेटू इच्छितो. आपण त्याला आमंत्रण पाठवली होती. आता तो नक्कीच धावून येईल. दरम्यान काव्या कंपनीत पोचते. तिच्या टेबलावर कामिनी बसून तिची कागदपत्र चाळत होती. काव्या चिडून म्हणाली. कामिनी, तुला माझ्या वस्तूंना हात लावायची परवानगी कोणी दिली? कामिनी नाक मोडत म्हणाली. असं काय बोलतेस? मी तुझी बॉस आहे. तुझे डिझाईन ड्रॉइंग पाहायला आले. तू म्हणे गोल्डन फिगर डिझायनर, मग एवढा वेळ का लागतो? काव्याचा चेहरा कठोर झाला. तिने ड्रॉइंग बाजूला ठेवलं. कामिनीने पाहून उपहासाने ओठ वाकवले. हेच का त्या तथाकथित पुरस्कार विजेत्या डिझायनरचं काम? काही क्रिएटिव्हिटीच नाही. हे पुन्हा कर. तू? काव्या बोलायला लागली. काय, नाराज झालीस? कामिनी मध्येच म्हणाली. लक्षात ठेव, मी तुझी क्लायंट आहे. माझ्यासाठी तू देवासारखी सेवा करायला हवीस, समजलं? काव्या दात ओठ चावून म्हणाली. ठीक आहे, पुन्हा करेल. मी बाहेर थांबते. आज पूर्ण केलं नाहीस तर उद्या ऑफिसला येऊ नकोस. कामिनी डोळे फिरवत बाहेर गेली. काव्याने रागाने फोन उचलला. चैतन्य, तुझ्यासाठी मी किती सहन करते, नाहीतर मी सनशाईनला आलीच नसते. फोनवरून चैतन्य हलकेसे हसला. मला माहीत आहे काव्या, तूच माझ्यासाठी सर्वात खास आहेस. तू परत आलीस म्हणजे माझ्या वडिलांवर सूड उगवायचा पहिला टप्पा आहे. कंपनी परत घ्यायची आहे आणि मला माझ्या छोट्या प्रेयसीची गरज आहे.
ओव्हर ॲक्टिंग बंद कर, काव्या चिडून म्हणाली. तू माझं आयुष्य वाचवलंस म्हणून मी मदत करते, नाहीतर कधीच केली नसती. मदत नको केली तरी चालेल, स्वतःला मला देऊ शकतेस ना, चैतन्याने छेडलं. काव्या परती उत्तर दिलं, ठीक आहे, तुला मिळाले तर तुझी प्रेयसी रडून मेल. ते चालेल का? ठीक आहे, मजाक थांबवतो. मला आता माझ्या परतीचा ग्रँड प्लॅन आखायचा आहे, चैतन्य हसून म्हणाला आणि फोन ठेवला. काव्याने खोल श्वास सोडला. तिला ठाऊक होतं, परदेशात ती मित्राशिवाय जगली नसती. त्यातला एक म्हणजे चैतन्य. कुटुंबामुळे देशाबाहेर फेकला गेलेला त्याचं स्वप्न होतं परत येऊन सूड उगवणं. बाहेर उभी कामिनी आत डोकावत होती आणि मनातल्या मनात हसली. मला वाटलं काव्या परत येऊन मोठं काही करेल, पण इथे फक्त खुशामत करत पैसे कमवते. हा पुरस्कार वगैरे काही नाही, सगळं रायाच्या कृपेनेच. रात्री उशीर झाला होता. काव्याने बाहेर कामिनीला पाहिलं आणि थोडी नाराज झाली. तेवढ्यात रुद्रचा फोन आला. माझी एवढी वाट बघायला लावतेस? तो म्हणाला. माझं अजून काम बाकी आहे, काव्या म्हणाली. हा, तुझं काम नेहमी पहिलं असतं नाही का? काय म्हणालास तू? काव्या चिडून म्हणाली. आपलं नातं फक्त व्यावसायिक आहे, मी तुला काही देणं घेणं नाही, कारण तू इतकी स्वार्थी आहेस आणि फक्त तुझ्या कामाची काळजी घेतेस, म्हणूनच तू मुलांनाही तसंच वाढवलं का? काव्या संतापली. माफ कर, मी ज्या पद्धतीने आदित्यला वाढवलं ते माझ्यासाठी पुरेसं आहे. तुला आवडत नसेल तर त्याला भेटायचीही गरज नाही. तुझे मापदंड खरंच फारच कमी आहेत, म्हणूनच तू असं वागतोस. तू माझा मुलगा नसता तर मी त्याला पाहायलाही गेले नसते. रुद्र संतापून फोन ठेवतो. काव्याचं मन कटू झालं. तो स्वतःच्या मुलावरही प्रेम करत नाही. हो, त्याला कधीच प्रेम नव्हतं. मग तिनं जन्म दिलेल्या लेकरावर तो काय प्रेम करणार? पण आदित्यनं काय चूक केली होती? रुद्रही संतापलेला होता. आई झाल्यानंतर काव्याने मुलाला खूपच मोकळीक दिली होती का? स्वतःसाठी ती उंच ध्येय ठेवते, पण मुलगा मात्र लाडवलेला, बेताल. बहुतेक तिला वेळ नव्हता म्हणून तो असं वागला असावा. त्याला आठवलं काही दिवसांपूर्वी मिळालेला तो व्हिडिओ, ज्यात आयशा जमिनीवर लोळत होती आणि त्याचा संताप वाढला. त्याच वेळी विकास पुन्हा आला. रुद्र, जर तुला काव्याविषयी रस उरला नसेल तर तिच्या मुलाबद्दल काय? मला माहीत आहे, ती मुलगी घेऊन परतली आहे, त्याने फोटो दाखवला. पण रुद्र निर्विकार होता. मी तिला आधीच पाहिलं आहे, नवं काही आहे का? विकास त्याच्या डोळ्यातील कंटाळा पाहून थबकला. त्याला वाटलं होतं रुद्र मुलीकडे ओढला जाईल, विशेषतः तिच्या डोळ्यामध्ये रुद्रसारखी चमक होती म्हणून. जर ती त्याचीच मुलगी असती तर विकासनं तिला खूप जपलं असतं. पण रुद्र तर चिडलेलाच दिसत होता. काय, तो मुलीविषयी पक्षपाती आहे? आदित्यबद्दल तर त्याला एवढं दुर्लक्ष नव्हतं. दरम्यान काव्याने डिझाईनची नवीन आवृत्ती तयार केली आणि बाहेर आली. कामिनी मात्र ऑफिसमध्ये आरामात खाणं पिणं करून ऐसपैस बसली होती. कामिनीने तिच्यासमोर डिझाईन फेकलं. हे घे, बघ आता. कामिनीने कटाक्ष टाकला, मग डिझाईन उचललं आणि पुन्हा तिच्या अंगावर फेकलं. हे काय आहे? मला खुश करण्याचा प्रयत्न करतेस का? अशीच चालू ठेवलेस तर मी राहुल सरांकडे तक्रार करेन. काव्या भडकली. कामिनी, तू माझी थट्टा करतेस का? खरंच वाटतं मी तुला सहन करीन? कामिनी हसली. अगं, तुला विश्वास बसत नाही का? दुर्दैवाने आता माझी चांगली परिस्थिती आहे. तू कितीही मोठ्या बक्षीस जिंकून आली, शेवटी तुला माझ्यासमोर यावंच लागतं. रागावून उपयोग नाही. काव्या खोल श्वास घेत शांत झाली. मनात मात्र तिने ठरवलं, चैतन्य परत आला की आजचा सगळा अपमान ती परत वसूल करणार. दरम्यान रुद्र आदित्यला जेवायला घेऊन गेला. मुलगा सध्या थोडा नाराज होता, पण तोंडावर काही बोलत नव्हता. त्याचा चेहरा मात्र उदास होता. जरी रुद्रने त्याला विशेष शिकवलं नव्हतं तरी आदित्य खूपच सभ्य वागत होता. रुद्रला वाटलं, मग काव्याने त्याला इतकं बिघडवलं कसं? साक्षी त्याच्यासोबत आली होती. रुद्रची सहाय्यक असल्यामुळे ती नेहमी त्याच्यासोबतच असायची. आदित्य, तुला जे काही खायचंय मला सांग, मी वाढून देते, साक्षी प्रेमानं म्हणाली. धन्यवाद काकू, आदित्य हळू आवाजात म्हणाला. आदित्य, मला माहीत आहे तू फार खुश नाहीस, म्हणूनच मी तुझ्यासाठी एक भेट आणली आहे. बघ, ही पुस्तक. सुरुवातीला मुलगा रस घेत नव्हता, पण जेव्हा त्याने पाहिलं की ती एक आर्ट बुक आहे तेव्हा तो उत्साहित झाला. वा, हे तर मी विकत घ्यायचं ठरवलं होतं. खरंच काकूने दिलं का? हो, आपण दोघं मिळून का बघूया. साक्षी हसली.
थोड्याच वेळात ते दोघं छान गप्पा मारू लागले. रुद्रने मागून पाहिलं आणि सुटकेचा निश्वास सोडला. त्याला वाटलं होतं साक्षी आदित्यला सांभाळू शकणार नाही, पण ती सहज जुळली. जेवण झाल्यावर रुद्र म्हणाला, आजसाठी धन्यवाद. आदित्य खूप खुश झाला. अहो काही नाही, मलाही आदित्य आवडतो. त्याला आनंदी पाहून छान वाटतं, साक्षी म्हणाली. रुद्र अजून थोडा संशय होता, पण तू इतकी छान कसं सांभाळलं? मला वाटलं होतं हे तुझ्यापासून होणार नाही. साक्षी थोडी थांबली आणि म्हणाली, कदाचित मी थोडी सौम्य आहे म्हणून मुलांना आवडलं असेल, पण मी काव्या इतकी चांगली नाही. शेवटी ती त्याची खरी आई आहे. काव्याचं नाव ऐकताच रुद्राचा चेहरा उतरला. थांब, त्या बाईचं नाव घेऊ नकोस, ती आई होण्यालायकच नाही. साक्षी दचकली. रुद्र बाहेर निघून गेला आणि तिच्या मनातून हुश्य झालं. काव्या नसताना आदित्यला खुश करणं किती सोपं होतं. रुद्र घरी परत आला. आदित्य आपल्या खोलीत गेला. रुद्रने घड्याळाकडे पाहिलं. काव्य वेळेत येऊ शकत नाही का? एवढा उशीर झाला तरी नाही आली. त्याने वर पाहिलं तर साक्षी अजूनही थांबलेली होती. साक्षी, तूही आता घरी जा, उशीर होतोय. साक्षी शांतपणे म्हणाली, मी ऐकले की काव्या तुला अलीकडे ॲक्युपंक्चर करते. खरं तर मीही थोडं शिकले आहे. तुला हवं असेल तर मी करून बघू का? रुद्र चकित झाला. तू ॲक्युपंक्चर शिकली आहेस? हो, साक्षी हसली. कदाचित मी तिच्या इतकी पारंगत नाही, पण मी घरी मित्रांवर करून पाहिले. त्यांना बरं वाटलं. आज काव्य आली नाही आणि तुला झोपेची काळजी असेल तर मी प्रयत्न करू शकते. रुद्रने दात घट्ट केले. ठीक आहे, करून बघ. तो असा नव्हता की काव्याशिवाय राहू शकणार नव्हता. साक्षी आनंदली आणि लगेच तयारी करू लागली. रुद्र झोपला. तिला वाटलं, जर काव्य करू शकते तर तीही करू शकते. ती सुई घेऊन सुरुवात करते. रुद्र दचकल्यासारखा हलला. काव्याच्या हातात जसा उबदारपणा वाटायचा तसा अजिबात नव्हता. साक्षी घाबरली. काय झालं, चुकलं का? नाही, रुद्र म्हणाला, सुरू ठेव. फक्त मला वेगळं वाटतंय. ती अजून सावध झाली, पण तरीही रुद्राला अस्वस्थ वाटत होतं. काव्य जेव्हा करत असे तेव्हा शरीरभर ऊब आणि शांतता पसरायची. आता मात्र उलट ताण जाणवत होता. शेवटी साक्षी संपवून विचारली, आता बरं वाटतंय ना? हो. रुद्रने काही न बोलता मान हलवली. साक्षी खुश झाली. तेवढ्यात रुद्रचा फोन वाजला. त्यावर नाव झळकत होतं, काव्या.